नमस्कार, मी रिया पवार. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. ही बातमी आहे नांदेड जिल्ह्यातून. आमचे प्रतिनिधी संतोष सोमासे यांच्याकडून. पाहूया सविस्तरपणे. नांदेड जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीमध्ये कंधार येथील मुंढे करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गेस्ट पेपरमधील गणिताचे 25 पैकी 15 प्रश्न जसेच्या तसे पोलीस भरतीच्या प्रक्रियेच्या परीक्षेत आले असल्याने हा पेपर फुटला आहे असा आरोप करत स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक बळवंत शिंदे सर यांनी परीक्षेनंतर सुरू असलेली पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी आणि SIT अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींवर कार्यवाही करावी आणि नव्यानं पोलीस भरती परीक्षा घ्यावी असे पत्रकार परिषदेत प्राध्यापक बळवंत शिंदे सर यांनी म्हटलं आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कंधार शहरात मुंढे करिअर अकॅडमी आहे. त्याचे संचालक YT मुंढे आहेत. प्राध्यापक बळवंत शिंदे यांनी म्हटलं आहे की YT मुंढे हे शासकीय सेवेत आहेत आणि म्हणून त्यांना ही करिअर अकॅडमी चालवता येत नाही. दिनांक 15 मार्च 2026 रोजी नांदेड पोलीस भरतीची लेखी परीक्षा झाली. या परीक्षेमध्ये 25 पैकी 15 प्रश्न मुंढे करिअर अकॅडमीने दिलेल्या गेस्ट पेपरमध्ये आहेत. एखादे 2 प्रश्न जशाच तसे येऊ शकतात, परंतु 15 प्रश्न येऊ शकत नाहीत. कोणीतरी पोलीस खात्यातील कर्मचाऱ्याने मुंढे अकॅडमीला 15 प्रश्न दिलेले आहेत आणि या संदर्भात अनेक व्हॉट्सॲप चॅट शिंदे यांनी पत्रकार बांधवांना दिले आहेत. या चॅटमध्ये असं लिहिलं आहे की तुम्ही क्लास कुठेही करा, प्रश्न तर इथूनच येणार, नाम तो सुना ही होगा. या पोलीस भरतीमध्ये मुंढे करिअर अकॅडमीचे 36 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत असे शिंदे यांनी म्हटलं आहे. यांच्या काही विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये सुद्धा परीक्षा दिली आहे, परंतु त्यात एकच विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. प्रत्येकी विद्यार्थ्यांकडून 50,000 रुपये फी घेतली जाते आणि भरतीत विद्यार्थी यशस्वी झाला की पुन्हा 50,000 रुपये विद्यार्थ्यांकडून उकळले जातात आणि या सर्व विश्लेषणानंतर आणि पुरावे दाखवल्यानंतर प्राध्यापक बळवंत शिंदे यांनी म्हटलं आहे की ही परीक्षा झाली असली तरी भरती प्रक्रिया रोकावी, SIT मार्फत चौकशी व्हावी, दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत आणि परीक्षेचा पेपर पुन्हा एकदा घेण्यात यावा. नाहीतर स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असं प्राध्यापक बळवंत शिंदे यांनी म्हटलं आहे. अशाच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.